शौर्य, मी तुला खरं सांगू का, मला इतकी धाकधूक झाली होती ना तेव्हा. म्हणजे मला असं झालं की जर माझ्या आईने त्या मुलाला किंवा त्यांच्या घरच्यांना आमच्या लग्नाविषयी बोलणी करण्यासाठी घरी बोलवलं तर मी मी काय करणार होते. मी तर त्यांना नाही सुद्धा म्हणू शकत नव्हते रे. पण शौर्य, खरं सांगू का, माझी इतकी धडधड वाढली होती ना. पण ती धडधड होत असताना मला कळलं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. पण तू आला नव्हतास ना तेव्हा तर मी खूप घाबरले होते. म्हणजे नको नको ते मनात विचार येत होते. हा पण विचार मनात येऊन गेला की तू मला नेहमी म्हणतोस की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे वरवरच आहे का? पण जर तसं नसेल तर मग तू कोणाला घेऊन का येत नाहीस माझ्या आईशी आपल्या लग्नाबद्दल बोलायला? आणि म्हणून मी तुला फोन केला रे. सॉरी. पण शौर्य, मी खूपच घाबरले होते रे. म्हणजे तुझा थोडासा अबोला सुद्धा नाही सहन होत मला. पण ह्या सगळ्यातनं मला एका गोष्टीची जाणीव झाली आणि ती म्हणजे माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे.